फ्री रॅडिकलमुळे हार्ट अटॅक कसा येतो ते पाहूयात. एक्सेस अल्कोहोल, स्मोकिंग, त्याचबरोबर पेस्टिसाइड यामधून ते तयार झालेला असतो. हा जो फ्री रॅडिकल्स आहे हा ज्यावेळेस आपल्या रक्तवाहिनीत जातो त्यावेळेस काय होतं तर तो LDL कोलेस्ट्रॉलला, हे LDL कोलेस्ट्रॉल आहे, या LDLला ऑक्सिडाईज करतो. ऑक्सिडेशन झालं, फास्ट ऑक्सिडेशन करतो आणि मग काय होतं तर अशा पद्धतीने खाली हे पृष्ठभाग आहे या ठिकाणी LDL चिकटलं जातं. LDL पृष्ठभागावर जमा झालं कारण ते चिकट असतं. त्यानंतर मग त्याच्यावरती कोलेस्ट्रॉल चिटकत जातं, LDL चिटकत जातो, ऑक्सिडाइज LDL, आणि मग अशा पद्धतीने प्लेक तयार होतो. मग हे प्लेक अस्थिर करणं, प्लेक वीक करायचं आणि प्लेकवरती असलेलं कवर ते वीक झाल्यानंतर प्लेक रप्चर करायचं कामसुद्धा कोण करतं तर फ्री रॅडिकल्स करतो. मग अशा प्रकारे रप्चर झालं की या ठिकाणी एकदम क्लॉट तयार होतात आणि क्लॉट तयार झाले की सडनली हार्ट अटॅक येतो. फ्री रॅडिकलचे 3 प्रकार असतात. OH प्लस हायड्रोजन रॅडिकल हे तर खूप धोकादायक असतं. मग हे सर्व काय आहे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जास्त वाढवतात. फ्री रॅडिकलपासून बचाव करायचा असेल तर आहारातून काय द्यायला पाहिजे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक नॅचरल अँटीऑक्सिडंट म्हणजे ग्लुटॅथिऑन. कोणतरी आपल्या आहारातून अँटीऑक्सिडंट गेले नाही तरी आपलं शरीर, आपलं लिव्हर ग्लुटॅथिऑन नावाचं अँटीऑक्सिडंट तयार करत असतं. ते गेल्याहून अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे ORAC पॉईंट, ऑक्सिजन रॅडिकल ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी असलेले फूड, म्हणजे जे ते फ्री रॅडिकलला ॲब्सॉर्ब करतं, त्याला न्यूट्रलाइज करतं, असे फूड म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे. लवंग, त्याची कॅपॅसिटी भरपूर आहे, ऑक्सिजन रॅडिकल ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी. टॉपला लवंग आहे, त्यानंतर दालचिनी आहे, ओरँग्युनो आहे जे मसाल्याचे पदार्थ आहेत, त्याचबरोबर डार्क चॉकलेट, किडनी बीन म्हणजे राजमा, काळे वाल, हे सर्व ते फ्री रॅडिकलला न्यूट्रलाइज करून टाकतात. बीटा कॅरोटीनाइड की जे गाजरमध्ये असतं, रताळ्यामध्ये असतं, त्याचबरोबर लायकोपेन टोमॅटोत असतं, आणि पॉलिफेनॉल हळदीमध्ये असतात, ग्रीन टीमध्ये असतं. हे आपल्याला आहारातनं गेलं पाहिजे. व्हिटॅमिन C पेरूमध्ये गेलं पाहिजे. त्याचबरोबर व्हिटॅमिन E बदाममध्ये अजून सेलेनियम पण असतं जे अँटीऑक्सिडंट आहे. त्याचबरोबर सूर्यफूल बिया हे आपल्याला आहारातनं गेलं.